69.8 वर तुम्ही हाय औरंगाबाद ऐकताय. तुम्ही शिवानी सोबत आहात आणि एक खूप मोठा दिवस होता कालचा, हिस्टॉरिकल डे. आय एम युअर बेशरम आरजे. आपण अशा टॉपिक्सवर डिस्कस करतो ज्या टॉपिक्सवर औरंगाबादचं कुठलंच रेडिओ स्टेशन आय एम शुअर बोलू सुद्धा नाही शकत. सो काल LGBTQ कम्युनिटीसाठीच नाही तर पूर्ण इंडियासाठी खूप मोठा दिवस होता, कारण 377 हे जे सेक्शन आहे ते डिक्रिमिनलाइज केलं गेलं, ते अबॉलिश केलं गेलं. माझ्यासोबत फोन लाईनवर नक्षत्र आहे. हाय नक्षत्र, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शिवानी, थँक्यू. सो एकतर सगळ्यात आधी हे खूप वेगळं आहे, कारण आतापर्यंत जितके पण LGBTQ कम्युनिटीमधनं लोकांसोबत मी बोलले होते त्यांच्यासोबत मी हिंदीत बोलायचे, पण पहिला माझा मराठी इंटरव्ह्यू आहे. दिस इज डिफरंट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे. नक्षत्र, थँक्यू सो मच सो शिवानी. नक्षत्र, औरंगाबाद तुला आता ऐकतंय त्यांच्यासाठी प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. नक्की नक्की. माझं नाव नक्षत्र बागवे, जन्म मुंबईचाच. मी एक ऍक्टर, एक फिल्म मेकर आहे. मी समलैंगिक संबंधांच्या विषयांवर जास्त फोकस करतो. 10 ते 12 वर्ष झाली मी आहे या संपूर्ण कम्युनिटीशी असोसिएटेड आहे. मी स्वतः ओपनली गे आहे. माझ्या घरी सांगितलं आहे याबद्दल. त्यालाही 17 वर्ष असताना सांगितलं होतं. ते मी शेअर करेनच तुमच्या बरोबर, पण खूप छान सपोर्ट मिळतोय आता घरनं आणि छान वाटतंय. काल असं पहिल्यांदा वाटलं की आता परत आपण भारतीय नागरिक आहोत. हा जो देश आहे तो तितकाच माझा आहे जितका तो तुमच्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे खूप खूप छान वाटतंय. नक्कीच. आणि काल ना मी एका ठिकाणी वाचलं की आज देश थोडा और आजाद हो गया, आणि ते एक्झॅक्टली काय आहे तुझ्या आवाजातलं ती एक्साइटमेंट बघून मला रिअलाइज होत आहे. तू मला सांगितलंस की तू एक ट्रॅव्हल कंपनी चालवतोस जी स्पेशली LGBTQ कम्युनिटीसाठी काम करते, इफ आय एम नॉट रॉंग. येस. आणि प्लस तू सांगितलंस यू डिसाइडेड टू कम आउट ऑफ द क्लॉजेट व्हेन यू वर जस्ट 17. सो व्हेन डिड यू फर्स्ट रिअलाइज की यू आर नॉट इंटरेस्टेड इन ऑपोजिट सेक्स, यू आर ओनली इंटरेस्टेड इन सेम सेक्स? शिवानी, कसं आहे ना की तुम्हाला लहानपणापासूनच हे माहिती असते की तुम्ही थोडे वेगळे आहात, पण लहानपणी तुम्ही समाजात असं बघता की एक पुरुष आणि स्त्री एकत्र आहेत आणि देयर इज नो अदर ऑप्शन. त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही तसे असू शकाल, फक्त थोडा वेळ. मग तुम्ही लहान असल्यामुळे जास्त विचार करत नाही त्या गोष्टीमध्ये. जसं तुम्ही मोठे होता आणि जे शारीरिक आकर्षण सुरू होतं किंवा मानसिक आकर्षण सुरू होतं त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी कळायला लागतात, हळूहळू उलगडायला लागतात. मी 14 वर्षाचं असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो. माझे बाबा बँकर आहेत, त्यामुळे त्यांची ट्रान्सफर तिकडे झालेली शिवानी. आणि तिकडे असताना मला हे जाणवायला लागलं की आय एम अट्रॅक्टेड टू वन ऑफ माय क्लासमेट, आणि जो मुलगा होता फॉर शुअर. तर ते मला थोडं विचित्र नाही वाटलं, पण मला कळलं नाही की नक्की काय आहे. कारण की माझ्या शाळेतली सगळी मुलं, माझ्या ग्रुपमधली सगळी मुलं मुलींबाबत गप्पा मारायची आणि मी त्याबाबत खूपच अनकम्फर्टेबल होतो की हे थोडं वेगळं आहे. आणि पण तिकडे बुलढाणा जिल्ह्यात कसं सगळे शेतकरी वगैरे होते आणि ते म्हणजे माझ्या वडिलांवर अवलंबून असायचे, त्यामुळे खूप रिस्पेक्ट असायचा बँकर म्हणून. प्लस तिकडे लोड शेडिंग, नो सायबर कॅफे, नो इंटरनेट, नो लायब्ररी, नथिंग. त्यामुळे हे काय जाणून घ्यायला काहीच कळलं नाही. त्यामुळे 4 वर्ष मी त्या कन्फ्युजन मध्येच काढली की हे काय मला माहित नाही. 12वी साठी जेव्हा परत मुंबईत आलो तेव्हा मी सायबर कॅफेमध्ये गेलो आणि तिकडे मी गुगलवर टाईप केलं की आय एम बॉय अँड आय लाईक बॉयज. तेव्हा मला सगळं हे नवीन जग उलगडलं की हे काय आहे, कसं होतं, नक्की काय आहे. मग मला सेकंड थिंग शिवानी मला महत्वाची होती ती म्हणजे की हे सगळं सायंटिफिक आहे का, म्हणजे विज्ञान ह्याला सपोर्ट करतं का, हे मला खूप मोठं गरजेचं होतं. आणि जेव्हा मला कळलं की विज्ञान मला सपोर्ट करतं तेव्हा मग मी ठरवलं की आता घरच्यांना सांगायचंय. ओके, सो आता आय एम जस्ट सो प्राऊड ऑफ यू नक्षत्र. जेव्हा मी 14 वर्षांची होते मला कळत नव्हतं की मी आधी अभ्यास फिजिक्सचा करू की सायन्सचा करू की केमिस्ट्रीचा करू, पण वेन यू वर 14 यू ऑलरेडी न्यू की तुझ्यासोबत एक्झॅक्टली काय होतंय आणि तुला माहित होते की तुझे ते फिलिंग्स किती स्ट्रॉंग आहेत आणि यू डिसाइडेड टू टेक इट अहेड. तू त्याला इग्नोर नाही केलंस. आय एम जस्ट सो प्राऊड ऑफ यू. हॅव्हिंग सेड दॅट, यू टोल्ड मी की आता जेव्हा तू 17 किंवा 18 वर्षांचा होतास यू कन्फ्रंटेड युअर पेरेंट्स, यू टोल्ड देम की यू आर attracted towards same sex, you are gay. So tell me about that moment, that particular day. How did your parents react? तो दिवस तर ऑफकोर्स प्रत्येकासाठी स्पेशल असतो, फॉर एनी रिझन, चांगला किंवा वाईट. आणि माझ्यासाठी होता कारण की त्या दिवशी ती जी हिंमत करून सांगायची असते ती हिंमत खूप खूप कशी जमा करायची असते ते आम्हाला माहित नाही, पण करावी लागते ती. आणि ती मी केली आणि मला जसं अपेक्षित होतं तसंच घडलं. माझ्या आईची पहिली रिॲक्शन होती की तू हे सांगायच्या आधी किंवा हे सांगण्यापेक्षा तुझा जन्म झाला तेव्हाच तू का मेला नाहीस, ही तिची पहिली रिॲक्शन होती. आणि त्याच्यावर बाबांची रिॲक्शन होती की त्यांनी काही रिॲक्टच नाही केलं.
आणि 5 वर्ष आम्ही एका घरात राहायचो, म्हणजे जवळजवळ मी 21 वर्षाचा होईपर्यंत. आणि आम्ही एका घरात राहिलो, एका छताखाली राहिलो, पण मनाने आम्ही खूप दूर गेलेलो एकमेकांपासून. आम्ही याबाबत बोललो नाही, आमचा आता संबंध तुटला, कमी झाला. ते लोक मला ऑब्झर्व करत होते. मी त्यांना वेळ दिला, कारण की मला ही गोष्ट माहिती होती की जसं मी 3-4 वर्ष स्वतःला एक्सेप्ट करायला घेतली, तसं त्यांना ती जास्त दिली पाहिजेत, कारण की त्यांच्या पिढीला हे सगळं काहीच माहित नाहीये. तर शिवानी खूप कठीण काळ होता, टिपिकल इंडियन ड्रामा झाला घरी. पण एक गोष्ट मी ठरवली होती की मी स्वतःला खंबीर राहणार आहे आणि ह्याच्यातनं माझा जो स्टँड त्याच्यावर परत मागे हटणार नाहीये. वाव, बापरे! म्हणजे मी ते इमॅजिन करते आणि मला गुजबम्प झालेत ऑलरेडी नक्षत्र. आणि तो एक काळ होता जेव्हा तू फाईट केलंस, तुला माहित होतं की तुझ्या पेरेंट्सला थोडी स्पेस हवी आहे, तू त्यांना ती दिली, आणि आय एम शुअर की तुला जसं हवं असेल तसं कदाचित पुढे घडलं सुद्धा असेल. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आय थिंक LGBTQ कम्युनिटीमधल्या प्रत्येकासाठी 2 दिवस फार इम्पॉर्टंट राहिलेत. एकतर जेव्हा दे डिसाइडेड टू कम आउट ऑफ द क्लॉजेट, आणि दुसरा म्हणजे कालचा दिवस जेव्हा डिक्रिमिनलाइज केलं गेलं सेक्शन 377. सो जेव्हा ते तुला कळालं तेव्हा व्हॉट वॉज युअर रिॲक्शन आणि हाऊ डिड यू सेलिब्रेट इट? मी आणखी एक पॉईंट ऍड करेन ह्याच्यामध्ये शिवानी, इफ यू डोंट माइंड. ऍट 21 जेव्हा मला माझ्या फर्स्ट फिल्मसाठी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं, मी घरी आलो. तीच जागा होती ज्या ठिकाणी माझ्या आईने म्हटलं होतं की शी हेट्स मी फॉर हू आय एम. त्याच ठिकाणी ती मला म्हटलं की नाव आय एम प्राऊड ऑफ यू फॉर हू यू आर, यू हॅव प्रूव्ड युअरसेल्फ. आणि त्याच्यानंतर माझी आई, माझी बहीण माझ्याबरोबर प्राईड मार्चला यायचे, गे प्राईड मार्चला ओपनली सपोर्ट करायचे मला, मीडियामध्येही यायचे. आईचं गेल्या वर्षी निधन झालं कॅन्सरमुळे, अदरवाईज शी वुड हॅव बीन हॅपी टुडे. आणि नाव माय फादर हॅज फिल्ड हर स्पेस. माझ्या बाबांनी ती जागा घेतली आणि ही इज माय बिगेस्ट सपोर्ट. He is proudly telling his friend from yesterday that my son is gay and he's proud of himself and I'm proud of himself. This is तर या such a अनेक lovely गोष्टी story. ज्या Oh my खूप God, I'm स्पेशल फील crying करतात. already. This is just so cute. This is just so cute. So yes, you were telling? सो आय एम सेइंग शिवानी की कालचा रिॲक्शन कशी होती, जेव्हा आम्हाला माहित होतं की आतमधलं की हे पॉझिटिव्ह येणार आहे, पण तरी आपण रेडी नसतो शेवटच्या मोमेंट पर्यंत. आम्ही ते रिपब्लिक टीव्ही बघत होतो, अर्णब गोस्वामी स्क्रीमिंग ॲज युज्युअल. आणि आय वॉज सिटिंग कम्प्लिटली ऑलमोस्ट शिवरिंग. माझे बाबाही माझ्या बाजूला बसले होते, मी बोथ वर वेटिंग की आता येणार आहे. आणि ज्या मुवमेंटला अर्णबने स्क्रीमिंग सुरू केलं की इट्स डन, इट्स ओव्हर, 377 इज गॉन, माझ्या बाबांनी प्रेमाने माझ्या खांद्यावर हात फिरवला आणि म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स. तो मुवमेंट होता व्हेन आय ब्रोक डाऊन आणि खूप 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 रडायला आलं आनंदाने ऑफकोर्स. आणि ते थांबलोच नाही अर्धा एक तास, कारण की जेव्हा 2013चा डिसिजन आला होता जो आमच्या विरोधात गेला होता, तो माझ्या वाढदिवसा दिवशी आला होता. आणि आय नो हाऊ इन व्हॉट गिल्ट आय लिव्ड फॉर 10 years. त्याच्यामुळे हे खूप स्पेशल आहे, म्हणजे खूप स्पेशल आहे. फायनली असं वाटतं की आपण कारण की मोर दॅन सेक्स ना, सेक्सच्या पलीकडे जाऊन ही एक आत्मसन्मानाची लढाई होती. आणि याच्यामध्ये की लोक तुम्हाला फायनली एक्सेप्ट करतात की तुमचं अस्तित्व मान्य करतात, हेच खूप महत्वाचं होतं आणि ते मिळालंय शेवटी. आणि मला सगळ्यात आय वुड लव्ह टू हिअर युअर ओपिनियन ऑन दिस. फॉर अ कंट्री लाईक युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जिथे डिक्रिमिनलाइज केलं गेलं, LGBTQ कम्युनिटीला आयडेंटिटी मिळाली, इफ आय एम नॉट रॉंग 3 ते 4 वर्षांआधी फक्त, है ना. आणि अमेरिका ही प्रत्येक बाबतीत आपल्यापेक्षा खूप फॉरवर्ड आहे. सो यू कॅन से की जे इथे आज घडतंय ते अमेरिकामध्ये ऑलरेडी 20 वर्षांआधी घडलेलं असतं. अशा केसमध्ये जेव्हा अमेरिकामध्ये जे आत्ता रिसेंटली घडलं ते परत इंडियामध्ये घडतं, याचा अर्थ की आपण एक स्टेप फॉरवर्ड नाही घेतलीये, आपण डिरेक्ट उडी मारलीये खूप मोठी. सो त्याबद्दल व्हॉट वुड यू लाईक टू से? आणि दिस इज द ब्युटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन की थँकफुली की तिकडे आहे तर लिहून ठेवलंय संविधानामध्ये. त्याच्यामुळे आज मी एक जरी समलैंगिक असेल भारतामध्ये तरी माझे हक्क मला मिळणार आहेत. दिस इज द ब्युटी. आणि मला वाटतं की आज फक्त ते 377 निघालंय आणि बाकीचे राईट्स मिळणे अजून बाकी आहेत, पण ही एक स्ट्रॉंग बेस तयार झाला आता, कारण की आम्ही इक्वल सिटिझन आहोत, सर्वसामान्य नागरिक आहोत बाकीच्यांसारखेच. असं हे बेस या केसने निर्माण केलंय. त्याच्यामुळे पुढचे जे काही लढे असणार आहेत, म्हणजे गे मॅरेजचा असेल, अडॉप्शन राईटचा असेल किंवा इतर कोणत्याही स्पेशल राईट्स असतील जे हेट्रोसेक्शुअल लोकांना मिळतात आणि आम्हाला मिळत नाहीयेत सध्या, ते मिळणं खूप इझी जाणार आहे, कारण की ही एक केस त्याच्यामुळे खूप 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 क्रुशल होती. त्याच्यामुळे ही
हे जिंकणं महत्वाचं होतं आणि ती जिंकली, त्याच्यामुळे आपण खूप लवकर पुढे जाणार या बाबतीत. मला माहितीये की जसं तू इंट्रोडक्शन मध्ये म्हणालीस शिवानी की समाज हे एक्सेप्ट करायला वेळ लावेल. आय अग्री, बट समाजावर अवलंबून राहण्यापेक्षा मला लिगली मी प्रोटेक्टेड आहे, मला लॉ समर्थन देतो, हे खूप महत्वाचं आहे. कारण की समाज कोणत्याही गोष्टीवर 100% सहमत होणार नाही कधीच. त्याच्यामुळे त्यांच्या एक्सेप्टन्सचा पूर्णपणे विचार करण्यापेक्षा मी समाज किंवा कॉन्स्टिट्यूशन, संविधान मला काय देतं, माझे लॉ मला काय देतात, हे माझ्यासाठी महत्वाचं. दिस इज लवली. नक्षत्र, माझ्याकडे ना एक तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. तो म्हणजे की असा की खरं तर मी आतापर्यंत विचार करत होते की ठीक आहे, ही डिसिजन झालं, ही खूप मोठी गोष्ट आहे, पण अजून पण सोशल एक्सेप्टन्ससाठी खूप फाईट द्यावी लागेल. पण ज्या पर्स्पेक्टिव्हनं तू मला ते समजून सांगितलंयस, आय हॅव रिअलाइज्ड की नाही, गोष्टी बदलतायत, गोष्टी डेफिनेटली बदलतायत. पण आय कम फ्रॉम अ सिटी लाईक औरंगाबाद, जिथे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हा जो कॉन्सेप्ट आहे, हा सुद्धा पेरेंट्सच्या डोक्यात घुसत नाही, तो त्याला सुद्धा एक्सेप्ट केलं जात नाही. अशामध्ये जेव्हा अचानक सेम सेक्स आणि सेम सेक्स मॅरेज आणि सेम सेक्स बद्दल इतकं सगळं डिस्कशन सुरू असतं, तेव्हा आय एम शुअर की स्मॉल सिटी, स्मॉल टाउन्स मधल्या पेरेंट्सला ते पचणं इम्पॉसिबल जात असणार आहे. हॅव्हिंग सेड दॅट, आय ऑल्सो नो की तिथे सुद्धा बरेच लोक आहेत जे स्वतःची ऍक्च्युअल आयडेंटिटी लोकांसमोर किंवा त्यांच्या पेरेंट्स समोर आणण्यासाठी आतुर आहेत, बट दे आर अनेबल टू डू दॅट बिकॉज दे आर स्केर्ड. So अशा सिच्युएशन मध्ये what is that one message that you want to give to all those people who want to come out of the closet and to all the parents who are just not ready to accept the fact that their child is interested in same sex? मला हे नेहमी वाटतं की तुमचं पाल्य जे आहे किंवा आम्ही जे आहोत ते आम्ही नॅचरली आहोत. आम्ही चूज करत नाही की आम्हाला असं व्हायचंय, कारण की कोणालाही आपल्या लाईफमध्ये मिझरेबिलिटी, स्ट्रगल नकोय, कारण की हे आयुष्य खूप स्ट्रगलफुल आहे. कोणाला मजा येत नाही असं जगायला. आता आम्ही आहोत म्हणून आम्ही तसं जगतोय आणि 100% नॅचरल आहे. आता सायन्सने प्रूव्ह केलंय, ह्याला सायकोलॉजिस्ट प्रूव्ह करतात की हा डिझीज नाहीये, हे नॅचरल आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही नॅचरल गोष्ट का बदलू इच्छिता मला माहित नाही, समाजाच्या प्रेशर पायी. सर्वात पहिले मुलांना मी म्हणेन की तुम्ही जे काही आहात ते तुम्ही आहात. तुमचं आयुष्य तुम्हाला असाइन केलंय ते तुम्ही, तुमच्यापेक्षा दुसऱ्या चांगलं कोणी जगू शकणार नाहीये. सो कालचा डिसिजन जो आलाय, आम्ही तर जेव्हा कमिंग आउट केलं जेव्हा हे सगळं नव्हतंच, ऍक्च्युअली जेव्हा हे प्रोटेक्शन नव्हतं, आता लॉ तुम्हाला प्रोटेक्ट करतोय, तुमच्या विरुद्ध कोणी डिस्क्रिमिनेशन करू शकणार नाहीये. सो प्लीज कम आउट अँड शो युअर ट्रू कलर्स. कारण की मला माहिती, जेव्हा मी कमिंग आउट केलं मला 10 जण येऊन सांगायचे की यू इन्स्पायर अस, बट 10 जणांनी काम होणार नाही. त्या पुढच्या 10 जणांनी जाऊन पुढच्या 100 लोकांना इन्स्पायर केलं तर पुढचे 100 होतील आणि एक दिवस सगळेजण आपण मी आहे हे सांगायची लाज वाटणार नाही त्या दिवशी, आणि त्या दिवशी सगळ्या गोष्टी चेंज होतील. तर प्रत्येकाला मी गप्प बसेन, बाकीचे चेंज करतील, हे सगळं करण्यापेक्षा मी का चेंज करणार नाही थोडा बहुत माझ्या समाजासाठी, ज्यांनी इतका स्ट्रगल केलाय, हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे थोडा तरी. कारण की आपलं एक डिसिजन बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये चेंजेस आणू शकतो पॉझिटिव्ह, हे मला माहिती आहे, हे मी बघतोय माझ्या आयुष्यामुळे. आणि माझी आई आणि बाबा नेहमी मला हे सांगायचे किंवा इतर पालकांचे जेव्हा ते बोलायचे या बाबतीमध्ये, त्यात ते सांगायचे तुमचं मूल आहे, जर तुमचं मूल अपंग असतं तर तुम्ही टाकलं असतं का रस्त्यावर. तुमचं मूल जे फाईन आहे, जसं आहे तसं चांगलं आहे, तर त्याच्या काही आवडीनिवडी आहेत जे त्याच्या नैसर्गिक आहेत, त्यामुळे त्याला सपोर्ट करतो. तुम्हाला ऍज अ चिल्ड्रन म्हणून, चाइल्ड म्हणून तो तुम्हाला प्राऊड फील करणार की त्याच्या जॉबवर, त्याच्या एज्युकेशनमुळे. लेट हिम फोकस ऑन दॅट. त्यामुळे त्याला त्याच्या मीपणापासून हरवू नका, कारण की तुमचं फार मोठं एक गुन्हा असेल की तुम्ही तुमच्या मुलांपासून त्यांचं अस्तित्व खेचून घेतायत समाजासाठी. कारण की समाज काय आहे की एका लोकांचा ग्रुप आहे जो तुम्हाला बघून हसतोय, पण त्यांनाच भीती आहे की मलाही बघून कोण ना कोण हसतोय. तर अशा लोकांसाठी तुम्ही तुमच्या मुलांची का बळी देतायत, आय डोंट नो. त्यामुळे त्यांना स्वीकार करा. जर तुम्ही स्वीकार केलात ना, म्हणजे माझं एक्झाम्पल असं की माझ्या आई वडिलांनी जेव्हा माझ्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं, तेव्हा फॉर मी स्काय वॉज द लिमिट. त्यानंतर कोणीही शिवानी हिंमत केली नाही की माझ्या विरोधात उभं राहील म्हणून. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभं राहण्यापेक्षा त्यांची एक शक्ती बना, त्यांची हिंमत बना आणि त्यांना सपोर्ट करा. डेफिनेटली. आणि ऑल आय कॅन से राईट नाव नक्षत्र इज की आय डोंट नो, जेव्हा आपलं हे कॉन्व्हर्सेशन अख्खं शहर ऐकेल तेव्हा त्यातले खरंच किती मुलं असे असतील जे डिसाईड करतील की दे वॉन्ट टू कम आउट ऑफ द क्लॉजेट, बट आय डेफिनेटली नो की ते ॲटलिस्ट विचार करतील की दे वॉन्ट टू कम आउट ऑफ द क्लॉजेट, बिकॉज यू आर अन इन्स्पिरेशन टू एव्हरी वन who wants to accept themselves. Thank you so much. तू सकाळी इतका वेळ दिलायस त्यासाठी. आणि I just want to say की we are just so proud of you guys यार, and we are just so happy.
राईट नाव. थँक्यू सो मच शिवानी, थँक्यू बोलवल्याबद्दल आणि हा टॉपिक घेतल्याबद्दल. कारण की खूप कमी रेडिओ स्टेशन आहेत, स्पेशली सिटी लाईक औरंगाबाद, जिथून हे विषय हाताळतात. पण हे खरंच गरजेचं आहे, कारण की आपण मेट्रो शहरांमध्ये टॉपिक आधीपासून पोहोचलेले आहेत, पण गरज आहे की असं कानाकोपऱ्यामध्ये पोहोचायची औरंगाबाद सारख्या शहरामध्ये